सो 100+ पायथन प्रोग्रामिंग सिरीजमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आजच्या सेशनमध्ये आपण हा प्रोग्राम डिस्कस करणार आहे आणि आजच्या सेशननंतर तुम्हाला कुठे काही डिफिकल्टी येणार नाही आहे. इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे, बघूया आपण यामध्ये हे काय म्हणतं आहे. आणि जर तुम्ही प्लेलिस्ट व्हिजिट नाही केली आहे, जसं 100+ पायथन प्रोग्रामिंग चॅलेंजिंग प्रॉब्लेम्स आपण सॉल्व करणार आहे, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तुम्ही प्लेलिस्ट व्हिजिट करा. आणि जसं आपण पायथन वगैरे पण स्टार्ट केलं आहे स्टुडंट, जसं पायथन वगैरे स्टार्ट केलंच होतं आणि जसं SQL वगैरे पण आपण स्टार्ट केलेलं आहे. तुम्ही प्लेलिस्ट वगैरे व्हिजिट करा आणि सर्व काही जसं तुम्ही सर्च पण करू शकता, जसं SQL बाय कोड मराठी, जसं पायथन बाय कोड मराठी आणि 100+ पायथन चॅलेंजिंग प्रॉब्लेम्स बाय कोड मराठी असं पण तुम्ही सर्च करू शकता. सो जसं आपण सुरुवात करूया की जसं बघा हा क्वेश्चन काय म्हणते आपल्याला. हा क्वेश्चन म्हणते की राईट अ प्रोग्राम विच ॲक्सेप्ट्स अ सिक्वेन्स ऑफ कॉमा सेपरेटेड नंबर्स फ्रॉम कन्सोल अँड जनरेट अ लिस्ट अँड टपल विच कंटेन्स एव्हरी नंबर. याचा अर्थ काय बघा. सर्वात पहिले हे काय म्हणते की बघा असा प्रोग्राम तुम्हाला लिहायचा आहे विच ॲक्सेप्ट अ सिक्वेन्स ऑफ कॉमा सेपरेटेड नंबर. तर इथे तुम्हाला सर्वात पहिले जे इम्पॉर्टंट आहे ते तुम्हाला जसं लक्षात यायला पाहिजे की जसं युजरकडनं इनपुट घ्यायचा आहे आणि तो कसा असायला पाहिजे, तो स्ट्रिंगमध्ये असायला पाहिजे. फर्स्ट तुम्हाला हे कळालं, ओके. तर सेकंड तुम्हाला काय म्हणतं आहे हे फ्रॉम कन्सोल अँड जनरेट अ लिस्ट अँड टपल विच कंटेन्स एव्हरी नंबर. जो पण आपण युजरकडनं जी स्ट्रिंग घेतलेली आहे त्याला लिस्टमध्ये टाईपकास्ट करायचं स्टुडंट आणि नंतर जसं टपलमध्ये पण त्याला टाईपकास्ट करायचं आहे. आणि आता बघा जसं बघा हे काय म्हणते, सपोज द फॉलोइंग इनपुट इज अप्लाइड, जसं इज सप्लाइड टू द प्रोग्राम. सो बघा हे जर इनपुट आपण आपल्या प्रोग्राममध्ये दिलं तर बघा असं तुम्हाला आउटपुट यायला पाहिजे, जे की असणार बघा जसं ही एक लिस्ट आहे आणि ही लिस्ट ऑफ स्ट्रिंग्स आहे स्टुडंट. आणि तसंच बघा हे एक टपल आहे आणि हे टपल तुम्हाला रिटर्न करणार. सो याचं लॉजिक वगैरे कसं बिल्ड करणार स्टुडंट हे सर्व काही आपण बघूया. आणि सर्वात पहिले काय पाहिलं स्टुडंट आपण की सर्वात पहिले युजरकडनं आपला एक इनपुट घ्यायचं आहे, जे की असणार बघा स्ट्रिंग. सो आपण हे कसं करणार सर्व काही आपण पूर्ण डिटेलमध्ये बघूया. आणि युजरकडनं समजा आपली ही स्ट्रिंग आहे आणि याला आपल्याला काय करायचं आहे स्टुडंट, टाईपकास्ट करायचं आहे बघा जसं कशामध्ये, लिस्टमध्ये आणि जसं टपलमध्ये तुम्हाला याला टाईपकास्ट करायचं आहे. आणि ही जी लिस्ट आहे स्टुडंट ही लिस्ट ऑफ स्ट्रिंग्स आहेत. आणि हे कसं करणार आपण तर सर्व काही आपण बघूया. जसं आधीच्या सेशनमध्ये मी तुम्हाला जसं स्प्लिट मेथडबद्दल शिकवलं होतं आणि स्प्लिट मेथड जसं मी तुम्हाला सांगितलं पण होतं की स्प्लिट मेथड हे जे आहे मेथड आपलं, सो हे मेथड जे आहे स्टुडंट हे जसं प्रॉब्लेम सॉल्विंगमध्ये खूप याचा यूज होतो. तर जसं बघा स्प्लिट मेथड काय करतं, ब्रेक्स करतं बघा अ स्ट्रिंग ॲट अ स्पेसिफाईड सेपरेटर अँड रिटर्न्स अ लिस्ट ऑफ स्ट्रिंग. सो आपल्याला इथे काय हवं क्वेश्चनमध्ये, लिस्ट ऑफ स्ट्रिंग्स हवी. सो लिस्ट ऑफ स्ट्रिंग जर हवी आहे आपल्याला तर आपण काय करणार, स्प्लिट मेथडचा यूज करणार आहे. स्प्लिट मेथड आपण कसं यूज करणार, सो आता आपण याचं सिंटॅक्स वगैरे बघूया स्टुडंट. सो सिंटॅक्स वगैरे तुम्हाला कसं यूज करायचं आहे, समजा एखादी स्ट्रिंग वगैरे असेल सो स्ट्रिंग डॉट स्प्लिट तुम्हाला यूज करायचं आणि दोन तुम्हाला जसं काय पास करायचे आहे आर्ग्युमेंट्स, की जसं बघा सेपरेटर आणि मॅक्स स्प्लिट. सो सेपरेटर म्हणजे काय, जसं मी तुम्हाला बघा इथे दाखवतोय समजवतोय बघा. सो ही आपली स्ट्रिंग आहे आणि ही सेपरेट कशी केलेली आहे, सो ही सेपरेटेड आहे बाय कॉमास. तुम्ही ते बघू शकता की बघा कॉमासनी ही सेपरेट केलेली आहे. जसं 34 आणि 67 आहे तर हे कॉमानी सेपरेट केलेलं आहे, तुम्ही हे बघू शकता. जसं इथे बघा जसं 12 आणि 98 आहे तर हे कॉमानी सेपरेट केलेलं आहे. सो याच वेमध्ये जसं स्प्लिट मेथड जसं आपण यूज करणार आहे आणि जसं सर्वात पहिले आपण सेपरेटर मेन्शन करणार आहे. दोन्ही ऑप्शनल आर्ग्युमेंट आहे स्टुडंट. जर आपली ही स्ट्रिंग असती आणि या स्ट्रिंगमध्ये समजा व्हाईट स्पेसनी जर ही सेपरेटेड असती तर आपल्याला सेपरेटर मेन्शन करायची गरज नाही आहे. बट आता ही कॉमानी सेपरेटेड आहे म्हणून आपल्याला जसं सेपरेटर मेन्शन करावं लागणार. आणि मॅक्स स्प्लिट म्हणजे जसं हाऊ मेनी स्प्लिट्स डू यू वॉन्ट टू डू. हाऊ मेनी स्प्लिट्स म्हणजे कसं हे पण मी तुम्हाला आता समजवणारच आहे. सो आता आपण आपला क्वेश्चन वगैरे सॉल्व करूया. आणि जसं सेपरेटर वगैरे असतं हे जसं व्हाईट स्पेस हे आपलं सेपरेटर ॲज अ डिफॉल्ट असतं स्टुडंट. सो डिफॉल्ट जर आपलं व्हाईट स्पेस ॲज अ सेपरेटर असेल तर ते आपल्याला इथे मेन्शन करायची काहीच गरज नाही आहे. आणि आता आपण जसं याचं सिंटॅक्स वगैरे पाहिला. आणि स्प्लिट मेथड स्टुडंट तुम्हाला एक लिस्ट ऑफ स्ट्रिंग्स रिटर्न करणार. काय रिटर्न करणार, लिस्ट ऑफ स्ट्रिंग्स रिटर्न करणार. आणि
आता आपण जाऊया बघा आपला क्वेश्चन वगैरे सॉल्व करूया. बघा तुमचं लॉजिक वगैरे कसं असणार आहे या क्वेश्चनमध्ये सर्वात पहिले जसं तुम्हाला काय करायचं आहे, जसं तुम्हाला एक यूजरकडनं इनपुट घ्यायचं आहे बघा. सो मी काय करतोय, यूजर इनपुट नावाचं एक व्हेरिएबल क्रिएट करतोय आणि जे की असं असणार आहे, जे की काय करणार आहे, इनपुट फंक्शनचा आपण इथे यूज करूया, जे की यूजरकडनं इनपुट घेणार आहे. आणि इनपुट फंक्शनचा इथे आपण यूज केला आहे स्टुडंट, तुम्ही इथे बघू शकता आपण इनपुट फंक्शनचा यूज केला आहे. म्हणजे यूजरकडनं जे पण आपण इनपुट घेणार ते स्ट्रिंग असणार आहे स्टुडंट. आय होप हे तुम्हाला कळतंय काय असणार आहे, स्ट्रिंग असणार आहे. त्याच नंतर मी काय करतोय स्टुडंट बघा, एक दुसरं व्हेरिएबल क्रिएट करतोय बघा, एक लिस्ट जे की आपल्याला मिळणार आहे. आपण स्प्लिट फंक्शनचा यूज करणार. सो मी काय करतोय, L1 नावाच्या व्हेरिएबलमध्ये काय करतोय, जसं यूजरकडनं जे पण आपण इनपुट घेणार डॉट करतोय बघा, जसं आपलं स्प्लिट मेथड. आणि यामध्ये जसं स्प्लिट मेथड का, कारण की आपल्याला काय हवं आहे, आपल्याला हवं आहे बघा एक काय हवं आहे, आपल्याला हवी आहे एक लिस्ट स्टुडंट. तुम्ही इथे बघू शकता आपल्याला लिस्ट हवी आहे. सो लिस्ट ऑफ स्ट्रिंग जर हवी असेल तर त्यासाठी आपण स्प्लिट मेथड यूज करणार. आणि जसं तुम्ही इथे पण पाहिलं होतं की जसं तुम्हाला 2 आर्ग्युमेंट्स पास करावे लागतात, जसं सेपरेटर आहे आणि मॅक्स स्प्लिट आहे. सो मॅक्स स्प्लिट आणि सेपरेटर आपण जसं हे दोन्ही ऑप्शन आहे, बट इथे आपली जी स्ट्रिंग आहे ही सेपरेटेड आहे बाय कॉमा. सो त्यासाठी तुम्हाला इथे मेन्शन करावं लागणार आहे आपलं सेपरेटर कोणतं आहे. सो आपलं सेपरेटर आहे इथे कॉमा. आणि आता आपण काय करणार स्टुडंट बघा, जसं आपण काय केलं आहे तुम्हाला डिटेलमध्ये समजवण्याचा मी प्रयत्न करतोय. आता स्टुडंट जर मी जसं प्रिंट केलं बघा, समजा मी L1 प्रिंट केलं तर बघूया काय होतं. समजा हे आपण यूजरकडनं घेणार आहे जे की इनपुट आहे. जसं इथे यांनी काय सांगितलं की समजा हे इनपुट आपण दिलं तर तुम्हाला जसं काय मिळालं पाहिजे, हे मिळालं पाहिजे. तर आपण हे जसं मिळतंय का हे बघूया. सो रन करतोय बघूया काय होतंय. जसं रन करतोय बघूया काय होतंय. सर्वात पहिलं आपण रन केलं आणि जसं आपण काय करूया बघा, जसं 1 बाय 1 हे टाकूया. जसं काय करतोय मी 34 इथे टाकतोय, जसं 34 कॉमा करतोय बघा, जसं आपलं 67 कॉमा करतोय, 55 कॉमा करतोय, 33 कॉमा करतोय, 1 2 जसं 12 आहे कॉमा करतोय, 98 आणि एंटर केल्यावर बघा तुम्हाला काय मिळालेलं आहे बघा, जसं लिस्ट ऑफ स्ट्रिंग्स तुम्हाला मिळालेली आहे. आय होप हे तुम्हाला कळतंय. जसं काय मिळालेलं आहे स्टुडंट, आपल्याला लिस्ट ऑफ स्ट्रिंग्स मिळालेली आहे. त्याच प्रकारे स्टुडंट जसं आपल्याला काय हवं आहे, क्वेश्चनमध्ये काय हवं आहे, नंतर हे म्हणतं की तुम्हाला जसं टपल पण मिळायला पाहिजे. तर आपण काय करणार, ही जी लिस्ट आपली मिळालेली आहे बघा. सो आपली जी ही लिस्ट आहे स्टुडंट जसं L1 नावाची, याला जर आपण टाईप कास्ट केलं स्टुडंट बघा, जसं काय करतोय मी, जसं T1 हे आपलं टपल असणार आहे. T1 व्हेरिएबलमध्ये काय करतोय, जसं टपल काय म्हणतो, जसं टपल बिल्ट-इन मेथडचा यूज करतोय जसं टपलमध्ये टाईपकास्ट करण्यासाठी. आणि टपलमध्ये टाईपकास्ट करतोय बघा, जसं आपल्या L1ला आपल्या लिस्टला टपलमध्ये टाईपकास्ट करतोय. आणि जसं मी इथे जर प्रिंट केलं स्टुडंट बघा, प्रिंट केलं समजा इथे मी जसं T1. सो तुम्हाला आता जसं काय मिळणार ते पण मी तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करतोय. टपल रिटर्न मिळणार आहे, टपल आणि लिस्ट दोन्ही तुम्हाला रिटर्न मिळणार आहे. जसं आपलं यूजरकडनं जे इनपुट होतं ते होतं बघा, जसं 34 करतोय कॉमा करतोय बघा, जसं इथे आपण 67 कॉमा करतोय, इथे जसं आपलं 55 कॉमा करतोय, 33 कॉमा करतोय, 12 कॉमा करतोय, 98. आणि जर मी स्टुडंट एंटर केलं तर तुम्हाला काय मिळणार आहे, लिस्ट पण मिळणार आहे आणि टपल पण मिळणार आहे. तर तुम्ही इथे बघू शकता की लिस्ट पण मिळालेली आहे आणि ही लिस्ट ऑफ स्ट्रिंग्स आहे स्टुडंट, आणि तुम्हाला टपल मिळालेलं आहे. सो टपल कसं असतं, टपल इम्युटेबल असतं. टपलमध्ये आपण काहीच चेंजेस करू नाही शकत. लिस्ट आहे तर लिस्टवर तुम्ही काही पण ऑपरेशन्स परफॉर्म करू शकता. जसं बघा, जसं समजा मी इथे केलं स्टुडंट, जसं फॉर लूपचा वगैरे यूज केला तर फॉर लूपने आपण प्रत्येक एलिमेंट यूज करू शकतो. जसं इटरेट करू शकतो. फॉर आय इन करूया आपण जसं L1 आणि जसं काय करतोय सेमी कोलन, जसं कोलन देतोय आणि जसं प्रिंट करतोय बघा जसं आपल्या आयला. सो प्रत्येक जसं 1 बाय 1 हा एलिमेंट जो आहे हा इटरेट होऊन जाणार आहे स्टुडंट. तुम्ही इथे बघू शकता जसं इटरेट कधी होणार, जेव्हा आपण जसं इनपुट वगैरे देऊया. जसं मी काय करतोय, जसं कॉपी करतोय हे आणि इथे जसं पेस्ट करतोय, एंटर करतोय बघा, तुम्हाला सर्व काही मिळालेलं आहे. इटरेट पण झालेले आहेत, तुम्ही इथे बघू शकता. जसं आपले 1 बाय 1 हे एलिमेंट्स इटरेट झालेले आहे. जसं 34 जसं फॉर लूपने हे 1 बाय 1 आपण आपल्या लिस्टमधले एलिमेंट्स इटरेट केलेले आहे, तुम्ही ते बघू शकता. सो आजच्या सेशनमध्ये आपण सर्व काही पाहिलं. आजच्या सेशननंतर तुम्हाला कुठे काही डिफिकल्टी येणार नाही आहे आणि आपण सर्व काही शिकलोय, हे आपण सर्व काही पाहिलं. स्प्लिट मेथड आपण यूज
केलं स्टुडंट बघा. स्प्लिट मेथड आपण कसं यूज करणार, जर आपल्याला लिस्ट ऑफ स्ट्रिंग्स हवी असेल त्यासाठी आपण स्प्लिट मेथड यूज करणार. मॅक्स स्प्लिट वगैरे मला हे समजवायचं आहे तुम्हाला. जसं आपण काय करूया, जसं मॅक्स स्प्लिट इथे आपण जसं पास करून बघूया. सो मॅक्स स्प्लिटनी काय होणार आहे, सध्या आपण हे रफ करूया आणि इथे जसं मॅक्स स्प्लिट वगैरे समजवण्याचा मी प्रयत्न करतो आहे. सो मॅक्स स्प्लिटनी होणार काय आहे असे, समजा मी इथे मॅक्स स्प्लिट 3 टाकलं तर बघूया काय होतंय. रन करतो स्टुडंट बघा, जसं रन करतोय आणि बघूया जसं मॅक्स स्प्लिटनी काय होतं. जसं आपलं युजरकडनं इनपुट बघा हेच होतं आणि एंटर करतोय तर बघा. सो मॅक्स स्प्लिटनी झालेलं काय आहे असं आहे स्टुडंट, तुम्ही इथे बघू शकता की जसं बघा यांनी 3 नंबर्सला जसं सेपरेट केलेलं आहे आणि जसं बघा 33 आणि जसं 12 आणि 98ला यांनी एकाच स्ट्रिंगमध्ये रॅपअप केलं आहे. सो असं आपण जसं काय करू शकतो, जर तुम्हाला 3च नंबर काय करायचे असतील, सेपरेट करायचे असतील तर त्यासाठी आपण काय करू शकतो, यूज करू शकतो बघा मॅक्स स्प्लिट. आणि ते मॅक्स स्प्लिट हे सगळं ऑप्शनल आहे, हे आपण जसं नाही केलं तरी चालते, बट आपल्या क्वेश्चनमध्ये असं काही नव्हतं म्हणून हे आपण पास नाही करूया. आणि आता आपण समजा याला रन केलं तर बघूया काय होतं. जसं मी काय करतोय, रन करतोय आणि आपलं जसं काय करतोय बघा, तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये मी समजावण्याचा प्रयत्न करतोय. समजा मी रन करतोय, आपलं युजरकडनं जे इनपुट आहे ते एंटर करतोय. तुम्हाला काय मिळालेलं स्टुडंट, तुम्हाला मिळालेलं आहे जसं लिस्ट आणि टपल. आजच्या सेशन नंतर तुम्हाला कुठे काही डिफिकल्टी येणार नाही आहे. आणि जसं भेटूया स्टुडंट्स आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि प्लेलिस्ट वगैरे व्हिजिट करा, सर्व काही अवेलेबल आहे. आणि आजच्या सेशन नंतर तुम्हाला कुठे काही डिफिकल्टी येणार नाही आहे. सो भेटूया स्टुडंट्स आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये.